आज जर जेफ्री एप्स्टीनचं प्रकरण फक्त एका देशापुरतं असतं तर कदाचित जग इतकं अस्वस्थ झालं नसतं. पण वास्तव वेगळं आहे. अमेरिकेपासून युरोपपर्यंत आणि थेट ब्रिटनच्या सत्ता केंद्रापर्यंत या प्रकरणाची धुसर सावली पोचलेली दिसते. कारण एप्स्टीन हा केवळ एक व्यक्ती नव्हता. तो अशा नेटवर्कचा भाग होता जिथे पैसा, सत्ता, आंतरराष्ट्रीय संबंध एकमेकात मिसळलेले होते. जेव्हा त्या फाईल्समध्ये नाटो देशांशी संबंधित प्रभावशाली व्यक्तींचे संदर्भ, संरक्षण आणि राजनीतिक वर्तुळांशी जोडले गेलेले सामाजिक संपर्क आणि ब्रिटनमधील उच्चभ्रू सत्तास्थानांशी जवळीक दिसते, तेव्हा प्रश्न फक्त गुन्ह्यांचा राहत नाही, तर जागतिक राजकारणाचा नैतिकतेचा बनतो. ब्रिटनमधील प्रिन्स अँड्रू यांच्याशी संबंधित वादामुळे हा विषय केवळ सामाजिक न राहता थेट राजकीय ठरला आणि त्याचवेळी नाटोसारख्या आघाड्यांमध्ये असलेल्या देशांमध्ये विश्वास, पारदर्शकता आणि नेतृत्व यावर प्रश्न विचारले जाऊ लागले. साध्या शब्दात सांगायचं तर जेव्हा एखादी व्यक्तीभोवती फिरणाऱ्या फाईल्स अनेक देशांच्या सत्ता केंद्रापर्यंत पोहोचतात ना, तेव्हा तो वैयक्तिक स्कॅन्डल राहत नाही, तो क्रॉस कंट्री वॉर्निंग बनतो. कारण अशा प्रकरणातून जगाला हे जाणवतं की जर प्रभावशाली लोकांभोवती सत्य इतकं काळं लपून राहू शकतं, उद्या आंतरराष्ट्रीय निर्णय, संरक्षण धोरण आणि लोकशाहीची मूल्य किती सुरक्षित आहेत ह्या प्रश्नाला टाळता येत नाही. तुम्हाला काय वाटतं?